माझं नाव गजानन भगवानराव शिरसेवाड. मी सध्या मुंबईमध्ये राहतो. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे. माझे अनुभव तर भरपूर आहेत, मी अगोदर पण सांगितले. सर्वप्रथम माझ्या मुलीचा अनुभव सांगतो. हा पण अनुभव मी अगोदर सांगितलेला आहे. अनुभव असा होता की मार्च महिन्याच्या शेवटी तिला टायफॉइड म्हणून हा आजाराचा प्रकार झाला होता. तेव्हा आम्ही बदलापूर, खोपोली या 2-3 ठिकाणी ती ऍडमिट होती, पण तिथं जरा लिव्हरला प्रॉब्लेम सांगितल्यामुळे आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे मेडिकोर म्हणून हॉस्पिटल आहे, खूप मोठं हॉस्पिटल आहे मेडिकोर हॉस्पिटल, तिथे ऍडमिट केलं होतं. ऍडमिट केल्याच्या नंतर तिथं 4-5 दिवस ती ऍडमिट झाली आणि नंतर आम्हाला अचानक कळलं की तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली, एका डोळ्याने तिला दिसत नव्हतं. मुलगी आता माझ्या सोबतच आहे, तिला एका डोळ्याने दिसत नव्हतं. नंतर आम्हाला कळालं, मग तेव्हा आम्हाला काय करावं काय कळलं नव्हतं. मग डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टरनी पुन्हा तिला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. मग आता काय करावं म्हणजे आम्ही पूर्ण आमच्या पायाखालची जमीन सरकली होती. तेव्हा मी महाराजांना फोन केला. तेव्हा महाराज कोकण दौऱ्यावर होते. तेव्हा महाराजांनी तिथे संध्याकाळी म्हणले की मला उद्या सकाळी मी येतो. महाराज सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरला मेडिकोर हॉस्पिटलमध्ये आले. आल्याच्या नंतर थेट आयसीयू मध्ये गेल्याच्या नंतर मुलीला बघितलं आणि तिच्या ज्या डोळ्याने दिसत नव्हते त्या दोन्ही डोळ्यावरून महाराजांनी हात फिरवला आणि महाराज मलकापूरला पोहोचत पण नव्हते. 3:52 तिच्या डोळ्याची दृष्टी आली. हा पहिला अनुभव तिचा झालेला आहे. त्यानंतर आम्ही रिचेकअप साठी डोळ्याच्या ट्रीटमेंट साठी छत्रपती संभाजीनगरला गेलो. तेव्हा आम्हाला एक जणांनी, मी स्पीड ब्रेकरवर गाडी स्लो घेतली तर एक जणांनी पाठीमागून येऊन बुलेटवर आम्हाला धडकलं. एवढं धडकलं म्हणजे गाडी आमची पूर्ण पाठीमागून फुटली. पण मला, माझी मुलगी आणि माझी मिसेस, आम्ही 3 जण होतो. आम्हाला 3घाला थोडं सुद्धा काहीही लागलं नाही. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया, गजरात स्वागत करूया. धन्यवाद देतो. आणि तिसरा अनुभव माझ्या आईचा आहे. आईला पाठीचा खूप आजार होता. म्हणजे परभणीला डॉक्टर मध्ये दाखवलं होतं, हाडाच्या स्पेशलिस्ट खटिंग म्हणून हॉस्पिटल आहे परभणीला. तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही शेतामध्ये वाकून काम करू नका, एकदम आराम करा आणि बाथरूमला वगैरे जरी तुम्ही गेलात तर तुम्ही ती वॉशरूमला बसायला ती खुर्ची आणा, खुर्चीवर बसून तुम्ही करा, बसू नका, गुडघ्यावर बसू सुद्धा नका. त्याच्यानंतर आम्ही इकडे मलकापूरला तिला घेऊन आलो आणि आज तिची 7वी वारी असेल. आता तिची पाठीची म्हणजे पूर्ण आजार तिचा कमी झालेला आहे. आता तिला कोणताही पाठीचा आजार, अजिबात पाठ दुखत नाही. शेतामध्ये एकटी काम करते, कोणी रोजगारी सुद्धा लावायची गरज पडत नाही. एवढा मोठा आजार.